म्हणून आपण देखील भगवंताला हाक द्यायची। आणि कशी तर भगवंता अगदी वसुदेव देवकींच्या उदरी संकट काळात नामचिंतनाची फलश्रुती म्हणून आले, अगदी त्याप्रमाणे आमच्याही संकट काळात या। आणि म्हणून भगवंताला हाक दिली, आपली तेवढी जर कृपेस आपण पात्र असू तर भगवंत निश्चित आल्या वाचून राहणार नाही। आणि आपण सगळे मात्र भगवंताला म्हणू, या देवा आमच्याही अशा प्रसंगाला या। आणि कसे या? कंस काल बन के बनवारी बन के चले आना, भगवंता तुम्ही या, कधी राम बनून या, कधी श्याम बनून या, कधी कन्हैया बनून या। फार सुंदर वर्णन है। कभी राम रूप में आना, सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना, प्रभु जी चले आना। फार सुंदर वर्णन आहे। आणि हेच मात्र आपण भगवंताचा नियमित म्हणत राहिलो ना, निश्चित भगवंत आल्या वाचून राहणार नाही। आणि पुढे कृष्ण भगवंताचे मात्र पुण्य संस्कार करण्यात आले। आणि मग मात्र कन्हैयाला, आता कन्हैया गोकुळ वृंदावन सोडून आलेले मथुरेत येऊन वास्तव्यास आहे। आणि मथुरेतून काय तर संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये विद्या ग्रहण करण्याकरिता गेले। आणि अल्प काळामध्ये संपूर्ण विद्येचं ज्ञान, कला गुणांचं, कौशल्याचं ज्ञान प्राप्त करून परत आले। आणि आल्यानंतर मात्र इकडे विश्वकर्माला सांगितलेलं होतं का, कारण जरासंधाने फार त्रास दिला, कारण कंसाला मारला आणि कंसाच्या पत्नी मात्र विधवा झाल्या। आणि हा जरासंध म्हणजे कंसाचा सासरा, आणि माझ्या मुलींना विधवा केलं म्हणून मात्र कन्हैया सोबत नेहमी नेहमी युद्ध करायला सुरुवात केली। आणि एकदा नाही, दोनदा नाही, तर 17 वेळ कन्हैयाने त्याला पराभव केला, पण तरी तो काही ऐकायला तयार नाही।
शेवटी मग मात्र भगवंतांनी सांगितलं काय करा, तर विश्वकर्माला सांगितलं सुंदर अशी नगरी निर्माण करा, आणि मग मात्र सुवर्ण नगरी निर्माण केली, तिचं नाव द्वारका. आणि या द्वारकेमध्ये मात्र मथुरा सोडून भगवंत सर्वांना घेऊन द्वारकेत वास्तव्यास निघाले. आणि तेव्हापासून मात्र या कृष्णाचं नाव, कन्हैयाचंच नाव रणछोड पडलं. बोलिये रणछोड भगवान की, म्हणजे रणांगण सोडून पळून जाणारे. आणि मग या द्वारकेचे राजे बनले कोण? कृष्ण भगवंत. आणि वर्णन येत गळ्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. तसं तर मथुरेचाच राजा ज्या वेळेला कंसाला मारलं तेव्हाच, पण कधी कधी समजदार पण आले कामाचा ठरतून तेच केलं कन्हैयाने आणि उग्रसेनेला राज्य दिलेलं. आता मात्र द्वारकेचे राजा झाले, एकही विवाह झालेला नाही. आणि एक दिवस मात्र द्वारकेत असताना एकटे बसलेले आहे. आणि मग मात्र त्यांना या गोपिकेंची गोकुळाची आठवण यायला लागली. आणि मग कन्हैया आपल्या परममित्र उद्धवाला म्हणताय, उद्धव मोही ब्रज की याद सतावे. अरे उद्धव, मला मात्र माझ्या ब्रजभूमीची याद आठवण येत आहे. तेव्हा उद्धवजींना कन्हैयाने गोपिकेंकडे पाठवलं. आणि तो संपूर्ण प्रसंग जर काल चांगलं कीर्तन लक्ष देऊन ऐकलं असेल तर त्याच्यात वर्णन आलं. उद्धवजी गेले कुठे? गोपिकेंकडे. आणि कारण उद्धवाला ज्ञान होतं पण भक्ती नव्हती. आणि नुसतं ज्ञान असून चालत, त्याला सांगड भक्तीची पाहिजे. आणि त्याच करिता काल बघितलं ना आपण, महाराज आले, महाराजांकडे ज्ञान नाही का, प्राध्यापक पदवी आहे, ज्ञान आहे, पण त्याला जोड कशाची? भक्तीची. हे जीवनामध्ये असली पाहिजे. नुसतं ज्ञान असून चालत नाही. तुम्ही म्हणत असाल हे सगळे इथं इकडे तिकडे फिरू लागले, नाही झाकेला येतंय, तबला वाजवते, पण हे असंच नाही. ज्ञान आहे आणि भक्तीची देखील साथ आहे. त्याला जोड असावी तरच मात्र ते ज्ञान पूरक ठरते. आणि म्हणून उद्धवजींना भगवंतांनी पाठवलं. ज्ञान आहे पण भक्तीची जोड मिळावी म्हणून. आणि गोपीकडे गेल्यानंतर मात्र भगवंताची भक्ती काय असते ते गोपिकांकडनं उद्धवजी शिकले. परत आले आणि परत येऊन मात्र श्रीकृष्ण भगवंताला नतमस्तक झाले. का? कारण भगवंताची अगाध लीला उद्धवालाच खऱ्या अर्थाने कळालेली होती. आणि हे भक्ती कुठे उत्पन्न होते? फार सुंदर वर्णन आहे. उत्पन्नां द्रविडेसाहं वृद्धिं कर्नाटके गता, क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जन्नतं गता. आणि ही भक्ती मात्र प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि एक दिवशी हीच भक्ती अंतःकरणात घेऊन मात्र नारद महर्षी संपूर्ण जग भ्रमण करत आहे. आणि भ्रमण करता 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 येऊन पोहोचले महाराष्ट्रातल्या कौंडिण्यपूर नगरीमध्ये. आणि तिथं येऊन काय तर नारद महर्षी येऊन भगवंताचं गुणगान गाते. कोणाजवळ? या भीष्मक राजा आणि शुद्धमती पत्नी बसलेली आहे, रुक्मिणी आहे. आणि येऊन काय तर राजा स्थित भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान, या विदर्भाचा राजा येऊन सगळं सांगितलं. आणि मग मात्र सांगून वर्णन केलं. आणि हे सगळं ऐकलं. जसं वर्णन ऐकलं कन्हैयाचं ते वर्णन ऐकून मात्र रुक्मिणी माता भाळावून गेल्या. कारण तिने आधीच मनोमन ठरवलेलं होतं, कोणी नाही, शिशुपाळासोबत माझे वडील लग्न ठरवते आहे, पण शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी अशी म्हणायला लागली. कोण? रुक्मिणी माता. आणि मग मात्र मनोमन तिने ठरवलं, मी विवाह करेल तर फक्त आणि फक्त कोणासोबत? श्रीकृष्ण भगवंतासोबत. आणि मग कारण तिने सुंदर असं वर्णन ऐकलेलं होतं नारद महर्षींकडनं.
यशोदायां सुतां कन्या देवक्या कृष्णमेव च रामं च रोहिणीं पुत्रं वसुदेवन विन्दता। यशोदेला कन्या झाली होती आणि वसुदेवाला पुत्र झाला होता। बलराम हा रोहिणीचा आणि मग त्याचं एक्सचेंज कसं झालं, इकडलं तिकडे कसं झालं, झाकीसहित आपण पाहिलं आणि तेच वर्णन तिकडे सांगितलं। देवकीने वाहिला यशोदेने पाळीला पांडवांचा बंदीजन होनिया ठेला। आणि हे ऐकलं आणि मग तिने ठरवलं, नारद महर्षी तिथून निघून गेले आणि या रुक्मिणीने पत्र दिलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हाताने। सुंदर असं हे 7 श्लोकाचं पत्र भगवंताला कन्हैयाला पाठवलं द्वारकेत। सुदेवजी घेऊन आले आणि द्वारकेत येऊन मात्र पत्र दाखवलं कन्हैयाने, वाचलं। जसं वाचलं थोडेसे मंद हास्य केलं आणि मग मात्र सुदेवाला समजलं की होकार आहे आणि सुदेवजी तिथून निघून गेले, हे ब्राह्मण निघून गेले। आणि मग मात्र इकडे सुंदर अशी तयारी सुरू झाली। रुक्मिणीला सजवल्या जाते, मेहंदी काढल्या जाते, शृंगार करून दिला जाते आणि ठरलेल्या विधीप्रमाणे त्यांच्या कुलाच्या, कारण कुलदेवता, आराध्य देवता, इष्टदेवता हिचं मात्र प्रत्येकाच्या लग्नाच्या वेळेस पूजन केलं जातं की नाही। जे काही असेल देव देवादेवी हे सगळं करतात आणि तसंच मात्र करणार कोणाचं, रुक्मिणी मातेचं। आणि म्हणून तिने पत्रात तेही देखील लिहिलेलं होतं की मी मात्र आमची कुलस्वामिनी कौंडिण्यपूर नगरीची अंबिका माता, या अंबिके मातेच्या दर्शनाकरता पूजनाकरता जाणार आणि तोपर्यंत तुम्ही मला जर का स्वीकार केलं तर निश्चित मी तुमची व्हायला तयार आहे, अन्यथा मी काय करेल हा माझा निश्चय। आणि हे भगवंताने बघितलं आणि जसं बघितलं ठरवलं जायचं आणि मग मात्र कौंडिण्यपूर नगरी सगळी सजवल्या गेलेली आहे आणि रुक्मिणी सुद्धा शृंगार अशा सखींनी करून दिला आणि शृंगार करून मात्र निघाली आपल्या कुलस्वामिनी जगदजननी जगदंबा अंबिकेच्या पूजनाकरिता रुक्मिणी माता। आणि या कोणाचाही असो विवाह असेल तर आधी स्मरण केलं जातं आणि फक्त विवाहापुरतं नाही तर नेहमी करावं, पण नेहमी एवढं सगळं करणं होत नाही। म्हणून प्रामुख्याने शुभ कार्यात का होईना आपण त्याची यथोसांग षोडोपचार पूजा करत असतो आणि तीच मात्र करण्यास रुक्मिणी माता सुंदरसा शृंगार सखींनी करून दिला। आयुष्यदमतीने शृंगार केला आणि त्या निघाल्या रुक्मिणी माता जगद जननी जगदंबेच्या दर्शनाकरता। चला